नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आमच्या सोसायटीमधून नियोजन केलेल्या महाबळेश्वर सहलीचा एक खास प्रवास। चला तर मग सुरुवात करूया। सकाळी लवकरच आम्ही आमच्या सोसायटीमधून महाबळेश्वरच्या दिशेने निघालो। वाटेत एका छानशा हॉटेलमध्ये गरमागरम नाश्ता देखील केला। पोहे, उपमा, बटाटा वडा, सॅम्पल बटाटा वडा अगदी पोट भरून खाल्लो। नाश्ता करताना बाहेरचा निसर्ग सौंदर्य पाहताना मन अगदी प्रसन्न झालं। गाडीमध्ये चिमुरड्यांसोबत धमाल डान्स केला, गाणी गायली, मस्ती केली आणि प्रवास अजूनच मजेशीर झाला। थोड्या वेळानं आम्ही एका पॉइंटवर थांबलो। तिथलं वातावरण थंड, हवेत गारवा आणि वाऱ्याच्या झुळकीत आनंद घेऊन बरेचसे फोटो देखील काढले। त्यानंतर पोहोचलो आम्ही आमच्या हॉटेलवर। जर तुम्हाला या हॉटेलची माहिती हवी असेल ना, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो, तिथे जरूर बघा। हॉटेलच्या खोलीतून दिसणारं दृश्य म्हणजे स्वर्ग। थोडासा पाऊस, ती थंड हवा, पाऊस सुरू झालेला होता आणि त्या पावसात थांबून बाल्कनीतून निसर्ग पाहणं म्हणजे अगदी मनसोक्त अनुभव। नंतर आम्ही एका ठिकाणी लंच केला। त्यानंतर आम्ही केलं गो कार्टिंग। इथे आम्ही गो कार्टिंग केली। गो कार्टिंग साठी प्रति व्यक्ती 300 रुपये आणि डबल सीट साठी 400 रुपये घेतले जातात। एकूण 6 राउंड्स मिळतात। थ्रिलिंग आणि मजेशीर अनुभव।
मग आम्ही गेलो महाबळेश्वर मार्केटमध्ये. इथे भरपूर चालणं झालं, थोडीफार खरेदी केली, चॉकलेट, हँडमेड वस्तू आणि हो, इंस्टाग्रामसाठी रील्स पण बनवल्या. त्यानंतर आम्ही थांबलो वेण्णा लेक या ठिकाणी. इथे खूप मोठी गर्दी होती. सुंदर अशा प्रकारची बोटिंग आणि हॉर्स रायडिंगची मजा देखील घेतली. पण पावसामुळे थोडा चिखल झालेला होता, तरी आम्ही वातावरणाचा आनंद घेतला. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त नाश्ता केला. आणि आम्ही गेलो इको पॉइंटला. इथे काही चित्रपटाचं शूटिंग देखील झालेलं आहे. लहान मुलांसाठी कार राईड्स, घोडसवारी, झुला आणि खूप काही. चिमुरड्यांनी या ठिकाणी खूप मज्जा मस्ती केली. मग आम्ही पोहोचलो मॅप्रो गार्डनला. इथे स्ट्रॉबेरीची चव घेता आली. वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स, जॅम्स आणि बरंच काही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथून खरेदी करू शकता. फोटोसाठी देखील हे ठिकाण अतिउत्तम.
या ठिकाणी आम्ही आमचा खूप वेळ टाइम स्पेंड केला. नंतर आम्ही वाई गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. मंदिरातील शांतता आणि पवित्रता मनाला स्पर्शून गेली. मग तिथेच लंच करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. हा आमचा 2 दिवसांचा महाबळेश्वरचा प्रवास. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.